खरं तर आपल्याला वारकरी संप्रदायाची थोडीशी ओळख करून देण्याचा मी प्रयत्न करतो, कारण आपण अनेक कीर्तनं ऐकतो, प्रवचनं ऐकतो, परंतु आपल्याला नेमका वारकरी संप्रदाय कशासाठी आहे? इतके सगळे धर्म जगामध्ये आहेत, तरी सुद्धा वारकरी संप्रदाय कशासाठी आला? याचं कुठेतरी आकलन आपल्याला होणं गरजेचं आहे. संत तर देवाचं काम करत होते, संतांनी तर आपल्याला भक्ती मार्ग सांगितला, तरी संतांना त्रास का झाला? इथे अनेक वयोवृद्ध मंडळी बसलेली आहेत, आपण सगळे वारकरी संप्रदायातले दिसता. कधी विचार केला का आपण की संतांना का त्रास झाला? आपल्याला असं वाटतं की आपलंच दुःख सगळ्यात मोठं आहे जगामध्ये. प्रत्येकाला असं वाटतं माझं दुःख आहे ते सगळ्यात मोठं आहे, माझे इतकं दुःख कोणालाच नाही, माझे इतका संघर्ष कोणालाच नाही, असं प्रत्येकाला वाटतं. आपलं दुःख आपल्याला मोठं वाटतं. पण जेव्हा दुसऱ्याचं दुःख आपण बघतो, दुसऱ्याचा संघर्ष आपण बघू ना, तेव्हा लक्षात येतं आपल्याला की आपला संघर्ष, आपलं दुःख फार किरकोळ आहे. जोपर्यंत आपण दुसऱ्याचं बघत नाही दुःख, दुसऱ्याचा संघर्ष बघत नाही. आपल्याला संतांचा जर आपण हरिपाठ म्हणत असू, आपण हरिनाम सप्ताह भरवतो, भजन म्हणतो, आपण आळंदी पंढरीची वारी करतो, स्वपन काकांना जातो, पण मग हा प्रश्न आपल्याला का पडत नाही कधी की हा संतांना संघर्ष का करावा लागला? काय केलं होतं संतांनी असं गुन्हा? कशासाठी संत हे संघर्ष करत होते? घरदार सोडून दिलं होतं, संसाराचा त्याग केला होता सर्वांनी. संत कोणाला म्हणतात? राग, लोभ, मद, मत्सर, अहंकार, हे षडविकार जे आहेत, हे षडविकार जे धुवून टाकतात त्याला साधू म्हणतात. तो माणूस संत रूपाला येतो. संत कधी बदल्याची भावना घेत नाहीत. कुठल्याही संतांचं साहित्य जर आपण वाचलं, बदला, सूड घेणं हे संतांनी कुठंच कधी सांगितलेलं नाही. उलट आपल्याला मानवताच संतांनी शिकवलेली आहे. आणि म्हणून मग हा संतांचा जो भागवत वारकरी संप्रदाय आहे, हा थोडासा मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो आणि मग आपल्या मूळ अभंगाच्या निरूपणाकडे येतो. वेद परंपरेमध्ये दोन विचार प्रवाह हजारो वर्षापासून आहेत. एक परंपरा आहे मनुस्मृतीने प्रतिपादित केलेली स्मार्त सनातन धर्माची परंपरा. नीट लक्षात द्या, मी जे सांगतोय ते कदाचित तुम्हाला याच्या आधी कधी ऐकायला मिळालं का नाही मला माहित नाही. दोन जे विचार प्रवाह आहेत पूर्वीपासून, त्यातला एक विचारांचा प्रवाह मनुस्मृतीने प्रतिपादित केलेला स्मार्त सनातन धर्म आहे, आणि दुसरा महर्षी वेद व्यासांनी भगवद्गीतेच्या आधाराने जो प्रतिपादित केलेला आहे तो आहे भागवत धर्म. भागवत धर्म आणि इकडे सनातन धर्म आहे. या दोन धर्माचा टकराव हजारो वर्षापासून सुरू आहे, आणि त्या दोन धर्माचा संघर्ष तेव्हापासून आपल्याला दिसतो. विशेषतः 11व्या-12व्या शतकाच्या आधीपासूनही होता. भक्त प्रल्हादांपासून, अक्रूर पासून आहे, उद्धवापासून तो आहे. विशेषतः तो आपल्याला दिसला तो नामदेव महाराजांच्या पासून, ज्ञानेश्वर महाराजांच्या पासून 11व्या शतकाच्या नंतर आपल्याला तो विशेषतः स्पष्टपणे दिसायला लागला. आधी होता पण त्याच्यावर विचार फारसा कोणी केलेला नव्हता. मग इकडे स्मार्त सनातन धर्म आहे आणि इकडे भागवत धर्म आहे संतांचा. हा भागवत धर्माची पहिली पताका, जी भगवी पताका आहे, वारकऱ्यांची दिंडी इथून जाते, ज्ञानेश्वर माऊलींची पालखी, या पालखी मार्ग आहे, आपण पालखी मार्गावर आता इथे आहोत. ती भगवी पताका जी आहे ती काऊच्या रंगाची. आता राजकारणात जे भगवा ध्वज येतो नाही बरं का, संतांची भगवी पताका आहे ती त्रिकोणी अशी आकाराची आहे, काऊच्या रंगाची असते. ती भगवी पताका संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर नामदेव महाराजांनी पहिल्यांदा खांद्यावर घेतली. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये पहिलं जगातलं हरिकीर्तन केलं. मंदिरात प्रवेश नव्हता म्हणून चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये नामदेव महाराजांनी पहिलं कीर्तन केलं आणि सांगितलं, आम्हा सापडले वर्म करू भागवत धर्म. बघा किती महत्वाचं वाक्य सांगतात नामदेव महाराज. आम्हा सापडले वर्म करू भागवत धर्म. म्हणजे आम्हाला वर्म सापडले. आपण म्हणतो ना एखाद्या आजारावर आपल्याला वर्म मिळालं, औषध मिळालं, इलाज मिळाला म्हणतो आपण.
त्या पद्धतीचं नामदेव महाराज म्हणतात, आम्हा सापडले वर्म करू भागवत धर्म. आता हा भागवत धर्म आपल्याला समजून घेणं क्रमप्राप्त आहे. खरं तर ही जी गादी आहे, संत संतांनी जे विचारपीठ इथं निर्माण करून दिलेले आपल्याला, कीर्तनाची गादी, प्रवचनाची जी गादी आहे, ज्याला नारदाची गादी म्हणतात, या गादीवरून खरं तर विनोद करायची गादी नाही. मी हसवण्यासाठी ह्या गादीवर बसलो नाही लोकांना. ही गादीवरून लोकांना हसवणं, विनोद करणं, टिंगल टवाळी करणं, सिनेमाच्या चालीवरची गाणी अभंग म्हणायचे त्या पद्धतीनं, ही त्यासाठी गादी नाहीये. आज अनेक महाराजांचे आपण पाहतो, कुणी म्हणतोय विनोदाचार्य, भागवताचार्य, रामायणाचार्य, अमकाचार्य, तमकाचार्य. हे संतांनी कुठंच सांगितलेलं नाही. विनोदाचार्य कसं काय असू शकतो? आणि हल्ली आपल्याला मोबाईलमध्ये, युट्यूबमध्ये विनोदी कीर्तन, विनोदी प्रवचन ऐकायला जरा बरं वाटतं. ही गादी त्यासाठी नाहीये. संतांनी आमचे डोळे उघडलेले आहेत. संतांनी आमच्या विवेकाला हात घातलेला आहे. विवेक बुद्धी जाग करण्याचं काम संतांनी केलेलं आहे. नामदेव महाराज म्हणाले, ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी असं म्हणतायत. म्हणजे कीर्तनाच्या द्वारे ज्ञानदीप लावायचा आहे जगामध्ये, प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये ज्ञानाचा दीप लावायचा असं नामदेव महाराज म्हणाले. आणि आम्ही महाराज मंडळी मात्र इथे भाकड कथा सांगतो, पुराण कथा सांगतो, नसलेल्या कथा, काल्पनिक कथा सांगतो आणि आम्हाला विनोदाचारी म्हणून घेतो. आम्ही टिंगल टवाळी करतो, भेदाभेदचाही सांगतो. धर्माच्या नावाने भेदाभेद सांगणारी सुद्धा काही मान्यवर मंडळी आहेत. जातीभेदाच्या नावाने इथं काही उद्घोष करणारी मंडळी आहेत. मला हे कळत नाही या व्यासपीठाचा गैरफायदा का घेतला जातो. आणि म्हणून मला असं वाटतं की भागवत धर्म आणि सनातन स्मार्त धर्म याच्यातला आपण फरक लक्षात घेतला पाहिजे. विशेषतः इथे जी सुशिक्षित मंडळी आहेत, काही लिहिता वाचता येणारी मंडळी आहेत, त्यांनी विशेषतः याच्यावर विचार करायला पाहिजे. वारकरी संप्रदायातल्या लोकांनी याच्यावर विचार करायला पाहिजे की स्मार्त सनातन धर्म जो इकडे सांगितला एका परंपरेमध्ये, त्याच्यामध्ये चातुर्वर्ण व्यवस्था सांगितलेली आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशी रचना सांगितलेली आहे. आणि जर तुम्हाला मोक्ष मिळवायचा असेल तर इकडे सांगितलं तुमचा उपनयन संस्कार झालेला असायला पाहिजे. तुमचा उपनयन संस्कार झाला असेल तरच तुम्हाला वेदाध्ययन करण्याचा अधिकार आहे. ज्याला उपनयन संस्कार करण्याचा अधिकार नाही त्याला वेदाध्ययन करण्याचा अधिकार नाही. आणि ज्याला वेदाध्ययन करण्याचा अधिकार नाही त्याला ब्रह्मज्ञान मिळवण्याचा अधिकार, ब्रह्मज्ञान मिळत नाही. आणि ज्याला ब्रह्मज्ञान मिळत नाही त्याला मोक्ष प्राप्ती होत नाही असं इकडे सांगितलं. दुसरं काय सांगितलं इकडे आणखी सनातन धर्मामध्ये की देवाकडे जायचं असेल तर आमच्या मार्फत जावं लागेल. तुम्हाला विधी करावे लागतील, तुम्हाला होम हवन करावं लागेल, तुम्हाला यज्ञ याग विधी करावा लागेल, यंत्र तंत्र मंत्र म्हणावे लागतील वेगवेगळे, जे संस्कृत मध्ये आहे ते तुम्हाला येत नाहीत, तुम्हाला अधिकार नाही म्हणण्याचा. देवाकडे जाण्यासाठी मध्यस्थ लागतो असं इकडे सांगितलं. मात्र इकडचे अधिष्ठान ग्रंथ काय आहेत? 6 शास्त्र, 18 पुराण, उपनिषद वगैरे इकडचे अधिष्ठान ग्रंथ आहेत. याच्यावर संतांनी छेद दिला. नामदेव महाराज म्हणले, आम्हा सापडले वर्म करू भागवत धर्म. तेव्हा हा भागवत धर्म वारकरी संप्रदाय जेव्हा प्रतिष्ठित होतो, त्याला मान्यता मिळते, तेव्हा त्याचा अधिष्ठान ग्रंथ ठरला. वारकरी संप्रदायाचा अधिष्ठान ग्रंथ आहे पहिला ग्रंथ संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेला ज्ञानेश्वरी ग्रंथ, जो प्राकृत भाषेत दिला ज्ञानेश्वर माऊलींनी. आधी संस्कृत मध्ये होतं सगळं. तुम्हाला आम्हाला वेदाध्ययन करण्याचा, संस्कृत पढण्याचा अधिकार नव्हता. त्या काळामध्ये जर वेद पठन केले तर जीभ कलम केली जायची, वेद ऐकले तर कानात शिस ओतलं जायचं, अशी शिक्षा असायची. अस्पृश्यता होती, शिवता शिवत केली जात नव्हती. मात्र संतांनी छेद दिला. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणले, ह्याच्यात जर वेदामध्ये जर विश्वाचं कल्याण सांगितलेलं आहे तर सगळ्यांना कळायला पाहिजे ते. म्हणून मी प्राकृत भाषेत लिहिलं, लोकांच्या भाषेत लिहिलं ते. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी ते लिहिलं आणि ज्ञानेश्वरी आणली. म्हणून भागवत वारकरी संप्रदायाचा
पहिला अधिष्ठान ग्रंथ कोणता? तर ज्ञानेश्वरी आहे. एकनाथ महाराज म्हणाले, वेदांचा वेदार्थ, शास्त्रांचा शास्त्रार्थ, आमचा परमार्थ वेगळाची. बघा बर का, इकडचं नाही म्हणलं एकनाथ महाराज. वेदांचा वेदार्थ, शास्त्रांचा शास्त्रार्थ, आमचा परमार्थ वेगळाची असं जेव्हा एकनाथ महाराज म्हणतात, तेव्हा एकनाथ महाराजांना त्रास होणं स्वाभाविक आहे. ज्ञानेश्वर महाराज जेव्हा म्हणतात की वेद संस्कृत मध्ये ते सगळ्यांना कळू द्या, प्रत्येक जीवाचा त्याच्यावर अधिकार आहे, असं जेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आणि प्राकृत भाषेत ज्ञानेश्वरी आणतात, तेव्हा सनातन धर्मवाल्यांना त्रास होणार ना. ते त्रास देणार ना माऊलींना. असं सोडतील का? कारण त्यांनी सांगितलं देवाकडे जायचं तर आमच्या मार्फत जावं लागेल, विधी करावा लागेल, होम हवन करावं लागेल, यज्ञ करावे लागतील, योग याग विधी करावा लागतील. आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज ज्यांचा हरिपाठ पाठ आहे ते सांगतील, माऊली हरिपाठामध्ये म्हणतात, योग याग विधी यांनी नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. म्हणजे माऊली काय सांगतायत आम्हाला, याचा अर्थ कधी आम्ही बघितला का? माऊली म्हणतायत, योग याग विधी करून तुम्हाला कुठलीही सिद्धी मिळणार नाही. वायाची उपाधी दंभ धर्म, म्हणजे तुम्हाला उगीच अहंकार निर्माण होईल. दंभ म्हणजे अहंकार. उगीच तुम्हाला अहंकार निर्माण होईल की मी योग केले, विधी केले, अमकं केलं. तुम्हाला अहंकार तयार होईल विनाकारण. आता इतकं क्लिअर कट सांगितल्यानंतर सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांचा आम्ही नामजप करतो, मात्र योग याग विधी करायचंही सोडत नाही. आता ज्ञानेश्वरांचं ऐकायचं का इकडचं ऐकायचं? हा लोचा आपला होऊ शकतो. हा गोंधळ झालाय शेकडो वर्ष. आम्ही संतांना ऐकलं, संतांचे अभंगही पाठ केले, संत साहित्याचं निरूपणही आम्ही ऐकलं कीर्तन प्रवचनातनं, पण आम्हाला काय हा गोंधळ अजून कळलेला नाही. तुकाराम महाराज काय म्हणाले? जगद्गुरु तुकाराम महाराज क्रांतिकारक संत, हे सगळे क्रांतिकारक होते. त्यांनी क्रांतीच केली समाजामध्ये. वैचारिक क्रांती केली, सांस्कृतिक क्रांती केली, सामाजिक क्रांती केली. इकडे सांगितलं विशिष्ट लोकांना अधिकार आहे, मात्र आमचे तुकाराम महाराज म्हणतात, सकळाशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नाम. सकळाशी येथे अधिकार म्हणजे सगळ्यांना समान अधिकार इथं आलं. हेच आपल्या भारताच्या राज्यघटनेत आलं. जे संतांनी सांगितलं ते सगळं तत्वज्ञान आपल्या राज्यघटनेत आलं. वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत काय सांगितलं? पंढरपूरचा पांडुरंग विठेवर, युगी 28 विठेवर उभा, वामांगी रखमाई, दिशे दिव्य शोभा. ही जी विठ्ठलाची आपण आरती म्हणतो ना, ती आरती त्या काळात नामदेव महाराजांनी रचलेली आहे. ती विठ्ठल हा आराध्य दैवत सांगितलं वारकरी संप्रदायाचा, दुसरा देव नाही सांगितला. इकडे जे देव आहेत बाकी सगळे देवी देवता आपले चेक करून बघा, तुम्हाला माहित असलेले सगळे देव देवता बघा, त्यांच्या प्रत्येकाच्या हातात कुठले ना कुठले शस्त्र आहे. काही ना काही शस्त्र आहे देवीच्या हातात, देवाच्या हातात. पण वारकऱ्यांचा देव जो आहे, भागवत संप्रदाय वारकरी संप्रदायाचा जो देव आहे, एकच देव आहे. पंढरपूरच्या वाळवंटामध्ये विठ्ठल मंदिर तिथं उभा आहे, कमरेवर हात देऊन उभा आहे. ते विठ्ठलाच्या हातात कुठलंच शस्त्र नाही. हे कधी आपण विचार केला का? काय शस्त्र नाही? कारण इकडे बदल्याची भावना सांगितली, सूड सांगितला, इकडे नाही सांगितला. माऊली पसायदानामध्ये म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी जोडो, भूता परस्परे जोडो मैत्र जीवांचे. प्रत्येक माणसाची मैत्री जोडावी असं माऊली म्हणतात पसायदानामध्ये. पसायदान म्हणजे ज्ञानेश्वरीचं एकंदरीत पूर्ण सार पसायदानामध्ये आलेलं आहे. पसायदान हे ज्ञानेश्वरीमध्ये शेवटच्या ह्याच्यामध्ये ओव्या आहेत, त्या शेवटचं 18व्या अध्यायामध्ये पसायदान आहे. पसायदानमध्ये जे काही सांगितले, आता आपण दशक्रियेच्या नंतर पसायदान म्हणणार आहोत, त्या पसायदानाचा आम्ही अर्थ कधी घेतलाच नाही. पाठ आहे आमचं. काय म्हणले माऊलींनी नेमकं त्याच्यात, हे कधी त्याचा विचार करावा असंच आम्हाला वाटलं नाही. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये अधिष्ठान ग्रंथ सांगितले मी, ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराजांची गाथा, एकनाथी भागवत, चांगदेव 65, हरिपाठ, सर्व संतांचे अभंग हे अधिष्ठान ग्रंथ आहेत इकडचे. इकडे 18 पुराण, साई शास्त्री आणि ते उपनिषद वगैरे इकडे अधिष्ठान ग्रंथ आहेत. इकडे आराध्य दैवत विठ्ठल आहे. इकडे आराधना पद्धती काय सांगितली वारकरी संप्रदायामध्ये? गोपीचंदनाचा टिळा, गळ्यात तुळशीची माळ, आळंदी पंढरीची वारी, भजन कीर्तन, हरिपाठ म्हणायचा, इतकीच आराधना सांगितलेली आहे. पंढरीची वारी करा, देहूची वारी करा, आळंदीची वारी करा, सासवडची सोपान काकाची वारी करा,
एकनाथ महाराजांची पैठणची वारी करा, संतांचं जिथं जिथं श्रद्धास्थान आपली जी आहे तिथं जाऊन करा. पण बाकी काहीच सांगितलं नाही. उलट असं सांगितलं की जपजाप्य नको, अनुष्ठान नको, मंत्रावळी असं सांगितलं इकडं एकनाथ महाराजांनी. पंचाग्नी साधन योग नको, नको तीर्थाटन, नको मंत्रावळी, वेदशास्त्र जाळी गुंतू नको असं एकनाथ महाराज म्हणतायत. नका तीर्थाटन करू म्हणतायत, वेदशास्त्राच्या जाळीत तुम्ही अडकू नका म्हणतायत. पण आम्ही अडकलोय. बघा आम्ही गंगापूजन करतो, इकडे होतं का नाही? गंगापूजन तुमच्याकडे होतात का? गंगापूजन काशीहून आल्यानंतर गंगेन पाणी येतं, ते पूजन करतात, मोठा विधी करतात, जेवण वगैरे, पाहुणे रावळे मित्रमंडळी गावकऱ्यांना बोलवलं जातं. का तर गंगेहून पाणी आणलंय त्याचं पूजन करायचे. चांगला खर्च, अलीकडच्या काळात अगदी लाखभर रुपयापर्यंत गंगापूजनाचा 2 लाखापर्यंत सुद्धा काही लोक खर्च करतात. आमच्या एक संत एकनाथ महाराजांनी सुद्धा गंगेहून पाणी आणलं होतं ना. काय केलं एकनाथ महाराजांनी? गंगेचं पाणी आणलं, काय केलं? गाढ व्हायला पाजलं. काय घेतलं याच्यातून आपण? एकनाथ महाराजांनी आपल्याला काय संदेश दिला याच्यातनं? की ते गाढव जे आहे ते त्याचा आत्मा तळमळतोय, त्याला पाण्याची गरज आहे, त्याला पाणी पाजलं पाहिजे, त्याचा आत्मा जगला पाहिजे. कारण आम्हाला संतांनी सांगितलं, देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर. माऊली म्हणतात, कोणाचे घर कोणाचा देह, आत्मा राम त्याचा तोची जाणे. म्हणजे आत्म्याला देव मांडले. बघा तुम्ही सगळं संत साहित्य वाचा, आत्म्याला देव म्हटले. गांधीजींना एका कार्यकर्त्याने प्रार्थना संपल्यानंतर त्यांचं दररोज ते व्याख्यान असायचं. त्या व्याख्यानामध्ये गांधीजींना एका कार्यकर्त्याने प्रश्न विचारला, बापूजी तुम्ही रामाचं नाव घेता, ते कोणत्या रामाचं नाव घेता? दशरथ पुत्र रामाचं नाव घेता का? गांधीजींनी स्मित हास्य केलं आणि म्हणाले, मी ज्या रामाचं नाव घेतो ना, मी ते दशरथ पुत्र रामाचं नाव घेत नाही. कोणाचं नाव घेता? तर दशरथ राजाने ज्या कारणामुळे स्वतःच्या मुलाचं नाव राम ठेवलं, त्या रामाचं मी नाव घेतोय. मग तो कोणता राम? पुन्हा प्रश्न पडेल आपल्याला. दशरथ राजाने ज्या कारणामुळे स्वतःच्या मुलाचं नाव राम ठेवलं, त्या रामाचं मी नाव घेतोय असं गांधीजी म्हणाले त्यांना. तो राम म्हणजे आत्माराम. आपण एखाद्या पेशंटला दवाखान्यात भेटून आल्यानंतर त्याला घरचे बाकीचे लोक विचारतात ना, कसं काय पेशंट आहे? हॉस्पिटलमध्ये आयसीयू मध्ये असतो, व्हेंटिलेटर लावलेला असतो, आणि आलेले भेटून आलेल्या माणसाला बाकीचे काय विचारतात, कसं काय? तो काय नाही, राम राहिला. एखादं जनावर जरी आपल्या दावणीचं असेल ना, गाई बैल थकली म्हातारी झाली, तर माणूस काय म्हणतं, काय नाही, राम राहिला. गाडी जरी आपली जुनी झाली असेल एखादी 15-20 वर्षाची, तरी माणूस म्हणतो आता काय नाही, राम राहिला गाडी. राम नाही राहिला म्हणजे काय राहिले नाही? इथे राम नाही, तिथे राम नाही. राम नाही म्हणजे काय? तर आत्म्याला राम म्हटले, जे संतांनी सांगितलं तो हाच विषय आहे. देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर. हा देह मंदिर आहे आपलं. आणि म्हणून मग अधिष्ठान ग्रंथ मी वारकरी संप्रदायातलं सांगितला, आराध्य दैवत सांगितलं, आराध्य पद्धती सांगितली, तीर्थक्षेत्र सांगितली. याच्या पलीकडे काही सांगितलं नाही संतांनी. पण आम्ही महाराज मंडळी आमच्या पाकिटाच्या प्रेमापोटी खरं बोलायच्या ऐवजी बरं बोलतो. खरं बोललं तर पाकिट मिळणार नाही, तारीख मिळणार नाही. म्हणून खरं बोलायच्या भानगडीत सहसा आम्ही पडत नाही. आम्ही बरं बोलतो, तुमची मन दुखावलं नाही पाहिजे. अरे पण संतांनी आमच्या इतकं कडक भाषेत सांगून ठेवलंय, इतकं कडक सांगून ठेवलंय की आम्हाला संत जर समजून घ्यायचं ठरलं तर आम्हाला 10 वेळा विचार करावा लागतो. आमच्या डोक्यावरून जातं काय काय गोष्टी. इकडे काय सांगितलं, स्मार्ट सनातन धर्मामध्ये कर्मकांड सांगितलं, सगळं विधी वगैरे योग सांगितलं ना मी मागाशी. इकडे तसलं काही सांगितलेलं नाही. इकडे कर्मकांडाला फारा दिलाय, थाराच दिलेला आहे संतांनी. उलट नवसानी पुत्र, जर आपण काय काय लोक आता गुजरात पर्यंत गेली, मग काय आपण ऐकलं असेल, मुलं होत नाही म्हणून गुजरात पर्यंत लोक गेली. ह्या देवाला जा, तमक्या खेट्या घाल, आमक्या वाऱ्या कर, काय तर मुलगा व्हायचाय, मुलगी व्हायची आहे. तुकाराम महाराजांनी त्या काळात सांगितलं, 900 कन्या पुत्र होती तो का करणे लागी पती. नवसानी जर मुलं होणार असतील तर पती कशाला. इतकं सगळं कडक सांगितलेलं असताना आमच्याकडे काही भोंदू महाराज लोक आहेत,
त्याच्यावर पण तुकाराम महाराजांनी बोंदुगिरीवर आसूड वडलेले आहेत. ऐसे कैसे झाले बोंदू, कर्म करोनी म्हणती साधू, अंगा लावणी राख डोळे झाकुनी करीती पाप, दावणी वैराग्याच्या कळा विषय भोगिती सोहळा, तुका म्हणे सांगो किती जळो तयाची संगती. म्हणजे असल्या बोंधू बाबांची संगती जळू द्या असं तुकाराम महाराज सांगतायत. मी नाही सांगते. ज्या महात्मा फुल्यांची ही भूमी आहे पुरंदर तालुका, त्या महात्मा फुल्यांनी असं सांगितलं, मी नाही सांगत बरं का. 100 वर्षापूर्वी महात्मा फुले सांगून गेलेत. काय सांगून गेलेत म्हणजे बघा, इथं बसलेल्या सगळ्यांना मी प्रश्न विचारतो. तुमच्या आई वडिलांचं लग्न किंवा इथं जे आता 60 वर्षाच्या पुढचे लोक आहेत त्यांचं लग्न पत्रिका बघून झालं का हो? तुमच्या लग्नाची पत्रिका बघितली होती? जे टोपीवाले सिनियर आहेत ना त्यांनी सांगा, तुमची पत्रिका बघितली होती लग्न जुळताना? तुमच्या आई वडिलांची बघितली होती का? आजी तुमच्या आई वडिलांची पत्रिका बघितली होती? मग आमच्या आजोबा पंजोबाची पत्रिका बघितली नव्हती, आमच्या आई वडिलांची पत्रिका बघितली नव्हती, तरी त्यांचा संसार झाला, तरी त्यांचा घटस्फोट नाही झाला. आता कॉम्प्युटरवर आम्ही पत्रिका बघतो. पत्रिका जुळत नाही म्हणून 2-2 वर्ष आमची मुलं मुली राखाडल्यात का? पत्रिका जुळत नाही, कॉम्प्युटरवर दोष दाखवतात. आता तुम्ही जर कोर्टात गेला सासवडच्या किंवा पुण्याच्या, तर घटस्फोटाच्या ज्या केसेस चालल्यात ना, त्यातल्या तुम्हाला 75% केसेस पत्रिका जुळलेल्या होत्या यांच्या लग्न होताना, तरी घटस्फोटासाठी कोर्टात गेले. याच्यावर महात्मा फुले असं म्हणाले, नीट ऐका आया बहिणींनो, कारण आया बहिणींना ते जास्ती गरज वाटते त्याची. महात्मा फुले असं म्हणाले, पत्रिका दाखवणारा तोच, पत्रिकेतले दोष दाखवणारा तोच, आणि दोषावर निवारण करणारा तोच. त्याचे स्वतःचे फक्त दोष त्याला कळले नाहीत. कसला धंदा आहे असं महात्मा फुले म्हणतात, मी नाही म्हणत. याचं कारण असं, माझं स्वतःच उदाहरण देऊ, दुसऱ्याचं कशाला देऊ उदाहरण. माझं लग्न ठरलं पौर्णिमेच्या दिवशी. लिंबोरे महाराज, लग्न माझं झालं पौर्णिमेच्या दिवशी, आणि मला 2 मुलं आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी. दोघांचाही जन्म अमावस्येच्या दिवशी झालाय. बायको सांगून गेली शांती करायला पाहिजे. आता मुलाचं लग्न झालं आता 2 महिन्यापूर्वी, मी काही शांती केली नाही. बघू म्हणलं काय होतंय. काहीच नाही झालं. मुलं मला चांगली कॉलेज शिकली, डिस्टिंक्शन मध्ये पास झाल्यात, काहीच नाही, सगळं व्यवस्थित चाललंय. उलट ज्यांनी शांती केली त्यांचे पैसे गेले, शांती तर काही मिळालीच नाही, वर्ग नापासच झाले. शांती करायची म्हणलं तरी बायकोला म्हणलं मी, कोणती शांती करायची? नाशिकला जर नारायण नागबळीन ते करायला गेलो ना, काय तिथं 5,000 वाली बी शांती आहे, 10,000 वाली पण आहे, 25,000ची पण आहे, 50,000ची पण शांती आहे तिथे. यातली नेमकी करायची कोणती शांती? तिथं दर आहे ठरलेले, 5,000 वाली करायची का 25,000 वाली करायची. त्याच्याहून गेल्या वर्षी मारामारी दिली तिथं नाशिक मधले, पेपर मध्ये आली होती बघा, टीव्हीला बातमी होती. 2 शांती करणाऱ्या लोकांची मारामारी झाली. का? जे स्वस्तात करत होते ते महागातले म्हणले, तू स्वस्तात कशाला करतो, धंदा का बुडवतो. आणि अक्षरशः चक्क कोयत्यानी तलवारी घेऊन मारामारी झाली बरं. काय पदरचं नाही सांगत मी, भाकड कथा नाही, गुगलवर मोबाईल मध्ये सर्च करून बघा बातमी. मग आता मला सांगा, आपण याच्यात अडकलोय आणि संत म्हणतात याच्यात अडकू नका, तुम्ही कर्मकांडात अडकूच नका. संतांनी अनेकदा ठिकाणी सांगितलेलं आहे, यज्ञ याग तप संसार दायके न सुटे एक नामे विन. फक्त नाम घ्या म्हणतायत. काय नाम घ्यायला सांगितलं? इकडे अनेक मंत्रतंत्र सांगितले स्मार्ट सनातन धर्मामध्ये, पण आम्हाला वारकरी संप्रदायाला एकच मंत्र दिला. आमच्या संतांनी उघड मंत्र दिला. कुठेही म्हणा, कधी म्हणा, किंवा वय म्हणा, कुणी कुणालाही सांगा, रामकृष्ण हरी म्हणा, एवढाच मंत्र दिला. किती साधा मंत्र दिला. आणि इकडं काय सांगितलं? तुमचे कान फुकायचे, तुमच्या कानात मंत्र आहे, कुणाला सांगू नका, पाप लागेल. गुपचूप मंत्र दिला, गुप्त मंत्र दिला. आणि आमचे संत म्हणतात उघड मंत्र आहे, रामकृष्ण हरी म्हणा. पुण्याची गणना कोण करी? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, असं जेव्हा हरिपाठामध्ये माऊली म्हणतायत. म्हणजे तुम्ही नुसतं हरीचं नाम घ्या, रामकृष्ण हरी म्हणा, तुमच्या पुण्याची गणनाच कोणी करू शकत नाही. देवाच्या द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा, देवाच्या दारात फक्त क्षणभर उभं राहा तुम्ही.
त्याने मुक्तीचारी सांगितलं. मुक्ती आम्हाला काय सांगितलं, इकडे मोक्ष मिळवायचा असेल तर वेदाध्ययन करावं लागेल. वेदाध्ययन केल्याशिवाय ब्रह्मज्ञान मिळत नाही, आणि ब्रह्मज्ञान मिळाल्याशिवाय मोक्ष मिळत नाही. संतांनी सांगितलं याची ध्येयी याची डोळा भुगू मुक्तीचा सोहळा. तुम्हाला काहीच लागत नाही, देवाकडे डायरेक्ट जा, मध्यस्थाची गरज नाही. रामकृष्ण हरी म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा, डायरेक्ट विठ्ठल तुम्हाला भेटेल. म्हणून संतांच्या या भागवत वारकरी संप्रदायामध्ये 18 पगड जातीचे संत होऊन गेले, सगळ्या धर्मातले होऊन गेले. 4-5 मुस्लिम संत आहेत, संत कबीर असतील, संत शेख मोहम्मद महाराज आहेत श्रीगोंद्याला, लतीफ मोमीन तुकाराम महाराजांच्या अभंगात नाव आलेली आहेत. आता जवळपास 18-20 कीर्तनकार आपल्या वारकरी संप्रदायात आत्ता आहेत. जैतूनबी अक्कांची नगरची त्यांची दिंडी आहे स्वतंत्र माऊलींच्या पालखीमध्ये. अनेक मृदुंग वादक, अनेक पेटी मास्तर, अनेक गायक मुस्लिम आहेत, वारी करणारे अनेक जण आहेत. 18 पगड जातीचे लोक आहेत, 12 बोलतेदार आलुतेदार सगळे आहेत इकडे. पण इकडे मात्र सगळ्यांना अधिकार नाही. म्हणून हा टकराव तेव्हापासून सुरू आहे, तो संघर्ष सुरू आहे, तो आजही संपलेला नाही. आणि म्हणून कुंभमेळ्याला जाणारी लोक वारकरी संप्रदायाच्या संत तुमच्या सोपान काकांना किंवा पंढरीला किंवा आळंदीला येत नाहीत, देहूला येत नाहीत. आणि इकडचे पांढऱ्या शुभ्र कपड्यातले धोतर फेटा घातलेले आपले जे वारकरी आहेत ना, गोपीचंदनाचा टिळा लावलेले, तिकडे जात नाहीत. हा काय टकराव आहे, हा माहित पाहिजे आपल्याला. कुंभमेळ्याची लोक इकडे काय येत नाही पंढरपूरला, आणि पंढरपूरला जाणारे वाऱ्याचे एवढे 10-5 लाख 20 लाख लोक आहेत, ते तिकडे का जात नाहीत, या दिंड्या. हा संघर्ष हजारो वर्षाचा आहे. याच्यासाठीच आहे की जो भेदाभेद आहे, आमच्या तुकाराम महाराजांनी सांगितलं, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रममंगळ. आता जर तुकाराम महाराज असं म्हणतात की सगळं जग विष्णुमय आहे, इथं भेदाभेद भ्रम अमंगळ आहे, तेव्हा इकडे राग येणार ना. कारण इकडे सांगितली वर्णव्यवस्था, वर्णव्यवस्थेमध्ये समता नाहीये. संतांनी समता सांगितली, ती राज्यघटनेत आली. संतांनी मानवता सांगितली, ती राज्यघटनेत आली. संतांनी बंधुता सांगितली, ती राज्यघटनेत आली. संतांनी स्त्री पुरुष समानता सांगितली. काही काही कीर्तन प्रवचन कर म्हणतात की बायकांना टाळ घ्यायचा अधिकार नाही कीर्तनामध्ये, बायकांना या गादीवर उभं राहून कीर्तन करण्याचा अधिकार नाही, असे काही काही बोंधू महाराज आहेत. पण त्यांना हा अभंग माहित नाही. आमचे महाराज म्हणाले, तुकाराम महाराज, यारे यारे लहान थोर भलते नारी नर, यारे यारे लहान थोर भलते नारी नर असं जेव्हा म्हणतायत, आमची जनाबाई म्हणते डोईचा पदर खांद्यावरी. म्हणजे आता इतकं जर सांगितलेलं असेल, आमच्या संतांनी सगळे भेदभाव इथे नष्ट केलेले आहेत, इकडे मात्र भेदभाव सांगितले, वर्णव्यवस्था सांगितली. म्हणून हा संघर्ष आहे. आज जो मी अभंग आपल्या सेवेला घेतलाय तो हाच आहे की क्षणोक्षणी करावा हाची विचार. आता विचार करण्याच्या पद्धती किती आहेत, अनेक पद्धती आहेत. सकारात्मक विचार करता येतो, नकारात्मक विचार करता येतो, चांगला विचार करता येतो, वाईट विचार करता येतो, भावनिक विचार करता येतो, सत्सविवेक बुद्धीने विचार करता येतो. आपण कोणता विचार करतोय, आता सुद्धा या क्षणाला आपल्या डोक्यात काहीतरी विचार चालू आहे. कावळा शिवण का, किती वाजता संपेल दावा, मला याच्यानंतर कुठेतरी जायचंय, पुण्यात जायचंय, सासवडला जायचंय, कधी उरकल प्रवचन, कधी संपेल, असं काय 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 भलभलते विचार आता सुद्धा डोक्यात. सगळेच काय प्रवचन ऐकत असतील असं काय माझा दावा नाही. पुढे बसलेत म्हणजे ऐकतात असं काय नाही, कारण आम्ही अशी हजारो प्रवचन ऐकली, हजारो कीर्तन ऐकली. आम्ही संतांचं तत्वज्ञान ऐकतो पण ऐकत नाही. कळलं का माझं म्हणणं? आम्ही ऐकतो पण ऐकतच नाही, ऐकतच नाही आम्ही. कारण आम्हाला संतांनी सांगितलं कर्मकांडात अडकू नका, पण आम्ही कर्मकांड करतोच. संतांनी सांगितलं माय बाप केवळ काशी, त्याने न जावे तीर्थाशी. माय बाप केवळ देवाचीच स्वरूप आहे, इतकं क्लिअर कट तुकाराम महाराज आम्हाला सांगून गेलेत. मायबापच जर आमचे काशी असतील. आता मला हा वारकरी संप्रदायातली त्या सगळ्यांना प्रश्न विचारायचा आहे. भजन सुरू करताना, कीर्तन सुरू करताना, प्रवचन सुरू करताना, कुठलाही आपला वारकरी संप्रदायातला कार्यक्रम सुरू करताना आपण सुरुवातीला काय म्हणतो? पुंडलिकावर हरी विठ्ठल. आधी नाव कोणाचं घेतो? कुणाचं? पुंडलिकाचं. आणि देवाचं नाव कधी घेतो? मग आता पुंडलिकाने असं काय केलं? देवाच्या आधी नाव घेतोय आपण. काय केलं पुंडलिकाने? काय चमत्कार केला होता का? काय मंत्रतंत्र टाकले होते का? काय केलं पुंडलिकानी?
काय केलं होतं? आई वडिलांची सेवा केली होती. हे सांगायला सुद्धा आपल्याला विचार करावा लागतोय. आमच्या इतक्या वाऱ्या झाल्या, इतक्या अभंग म्हणून झाले, इतकी प्रवचन कीर्तन ऐकली, तरी मी साधा प्रश्न विचारला पुंडलिकाने काय केलं होतं तरी विचार करावा लागतोय. चुकल का काय? मी परीक्षा नाही घेत तुमची, पण ठामपणे सांगता येतच नाही मला. मग आमच्या आई वडिलांची सेवा जर आम्ही केली तर आम्ही पुंडलिकाच्या वाटेने जाऊ शकत नाही का? काय करतो आम्ही? आई वडिलांची सेवा करतो का? क्षणोक्षणी करावा हाची विचार तरावया पार भवसिंधू. हा भवसिंधू तरुण जाण्यासाठी क्षणाक्षणाला विचार करायला सांगितलंय महाराजांनी. मग कोणता विचार करायचा आहे? तर चांगला विचार करायचा आहे. नाही कोणाचं चांगलं करता आलं तरी चालेल, पण कोणाचं वाईट करायचं नाही. परमार्थ 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 हे जे शब्द आपल्या कानावर रोज पडतात ना, परमार्थ म्हणजे काय? परमार्थ हो, एकनाथ महाराज म्हणतायत ना, वेदांचा वेदांत, वेदार्थ, शास्त्राचा शास्त्रार्थ, आमचा परमार्थ वेगळाची, असं जेव्हा एकनाथ महाराज म्हणतात तर परमार्थ आमचा कोणता आहे नेमका? कशाला परमार्थ म्हणायचा? गंध लावला, गळ्यात माळ घातली, आळंदी पंढरीची वारी केली म्हणजे झाला का परमार्थ? भजन म्हणलं म्हणजे झाला का परमार्थ? एक वेळेस मी असं म्हणेल, धाडसाने म्हणतो, नम्रपणाने सांगतो, नाही वारी केली तरी हरकत नाही, नसेल गळ्यात माळ तरी हरकत नाही, पण परमार्थाचा अधिकार कोणाला प्राप्त होतो माहितीये? जो स्वतःच रोज रोज म्हणतोय मी, दररोज स्वतःचं आत्मपरीक्षण करतो, आत्मनिरीक्षण करतो. मी आज दिवसभरामध्ये मी वाईट शब्द वापरत नाही, काय काय चुकलो, काय काय कुणाचं वाईट चिंतन केलं का, शेजाऱ्याचा बांध करण्यासंदर्भात काय डोक्यात विचार आला होता का, शेजारच्यानी गाडी आणली म्हणून माझं पोट दुखलं का, असा जो काय वाईट विचार माझ्या मनामध्ये येतो, भेदभावाचा विचार येतो, दुसऱ्याच्या जाती धर्मावरून मी भेदभाव केला का, कुणाचा मत्सर केला का, असा जर वाईट विचार मनामध्ये येत असेल तर आत्मनिरीक्षण करायचंय, आत्मपरीक्षण करायचंय. आत्मपरीक्षण करून, आत्मनिरीक्षण करून स्वतःच्यातले दोष जो निवारण करण्याचा प्रयत्न करतो तो परमार्थाचा अधिकारी बनतो. त्यालाच परमार्थिक बनण्याचा अधिकार आहे. ही पहिली पायरी आहे. म्हणजे एंट्रान्स परीक्षा आता इंग्लिश भाषेत एखाद्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा असेल ना, मेडिकलला वगैरे, तर एंट्रान्स परीक्षा असते ना, सीईटी द्यावी लागते, टीईटी द्यावी लागते, परीक्षा वेगवेगळ्या, नीटची परीक्षा द्यावी लागते. तसं परमार्थिक होण्यासाठी पहिला परीक्षा कोणती? आत्मपरीक्षण करणे, आत्मनिरीक्षण करणे, आपल्यातले दोष निवारण करण्याचा प्रयत्न करणे. नाही चांगलं करता आलं तरी चालेल, परंतु वाईट काही करायचं नाही. नाही खरं बोलता आलं तरी चालेल, परंतु खोटं बोलायचं नाही. नाही कोणाला न्याय देता आला तरी चालेल, परंतु कोणावर अन्याय करायचा नाही. नाही झाडं लावता आली तरी चालतील, परंतु झाडं तोडायची नाहीत. नाही कोणाची दारू सोडवता आली तरी चालेल, परंतु कोणाला दारू पाजायची नाही. असं जरी आचरण आपण करू शकलो दैनंदिन जीवनामध्ये, पुष्कळ असा परमार्थ आपल्या हातून घडतो. पुष्कळ परमार्थ घडतो. तुम्हाला वेगळं काही फार करायची गरजच उरत नाही. तो माणूस साधूच बनायला जातो. मी एवढं सांगितलेलं केलं नाही, चांगलं करता येत ना आपल्याला, नका करू. नाही आपल्याला मंदिर जाळून घेता येत नाही ना, जो घेतोय गावातलं मंदिर जाळून त्याचं कौतुक तर करू नका. जो झाडं लावतोय त्याचं कौतुक करू, आपल्याला नाही लावताय. जो लावतोय त्याला कशाला त्रास द्यायचा? मुळामध्ये आपल्यावर संस्कार झाला जो वेगळ्या प्रकारचा झाला. सगळेच चांगले संस्कार आपल्यावर झाले असं नाही, काही वाईटही संस्कार आपल्यावर होऊन गेले. वाईट संस्कार असे झाले की संतांचा जो विचार आहे तो आपल्यापर्यंत पोहोचला नाही त्या वाईट संस्कारामुळे. तो संस्कार म्हणजे असा, जन्मता आपण एक माणूस असतो, बाळ म्हणून जन्माला येतो, 6 वर्षाचं 8 वर्षाचं जे बाळ असतं त्याला काहीच माहित नसतं. आपली जात कोणती, आपला धर्म कोणता, आपली भाषा कोणती, काहीच माहित नसतं. आपलं कुळ कोणतं, आपला वंश कोणता, हे 6 वर्षाच्या 8 वर्षाच्या 9 वर्षाच्या बाळाला माहित नसतं. 5 वर्षाच्या बाळाला माहित नसतं. त्याला आपण देतो. ते जन्मलेलं बाळ जेव्हा थोडंसं मोठं होतं तेव्हा त्याच्याभोवती पहिलं रिंगण तयार होतं, ते भावकीचं रिंगण तयार होतं. तो म्हणतो कोणत्या का कुटुंबातला असे ना, पण आपल्या पवार आडनावाचा आहे ना, लवंडे आडनावाचा आहे ना, लिंबोरे आडनावाचा आहे ना, मग आपलाच आहे, म्हणजे भावकीतला. त्याचं ते रिंगण असतं पहिलं. भावकीच्या रिंगणातनं बाहेर पडल्यानंतर त्याच्या भोवती 3रं रिंगण तयार असतं, ते असतं जातीचं. तो म्हणतो कोणत्या का कुटुंबातला असे ना, कोणत्या का भावकीचा असे ना, पण आपला मराठा आहे ना, मग आपलाच आहे. माळी आहे ना, मग आपलाच आहे. धनगर आहे का, मग आपलाच आहे. मी जो जात, त्याला जी जात मिळाली जन्माने, काय अपघात आहे बरं का, जन्म नावाचा अपघात आपला कोणत्या जातीत होऊ शकतो हे आपल्या हातात असतं का? आपण आईच्या पोटामध्ये वाढतो, आपला जेव्हा गर्भ आईच्या पोटात वाढत असतो तेव्हा आपण काय अर्ज केलेला असतो का ब्रह्मदेवाकडे? देवा देवा जरा सध्या मराठा जातीचं बरं चाललंय, मला तिकडे जन्माला घाल. देवा देवा जरा ते ओबीसीना आरक्षण आहे, इकडे आरक्षण दिसत नाही, मला जरा ओबीसीत जन्माला घाल. असं काय अर्ज करता येतो का आपल्याला?
जन्म नावाचा अपघात कोणत्या जातीत, कोणत्या कुळात, कुठल्या भावकीत जन्माला येईल आपल्याला सांगू शकत नाही आपण. ते अपघात ऍक्सिडेंट आहे, कुठेही जन्म होऊ शकतो आपला. मग जातीच्या रिंगण, जे तिसरं रिंगण असतं ते फार कठोर असतं, ते सहसा तुटत नाही. ते रिंगण तोडून यदा कदाचित आपण बाहेर गेलो तर चौथं रिंगण आपल्या भोवती तयार असतो. तो म्हणतो कोणत्या का कुटुंबातला असे ना, कोणत्या का भावकीतला असे ना, कोणत्या का जातीतला असे ना, मराठी बोलतोय ना, महाराष्ट्रातला आहे ना, मग आपलाच आहे. ते रिंगण तोडून गेल्यानंतर त्याच्या भोवती पुन्हा पाचवं रिंगण तयार असतं. महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यावर तो म्हणतो कोणत्या का भावकीतला असं ना, कोणत्या का जातीतला असं ना, कोणत्या का भाषेचा असं ना, कोणत्या का राज्यातला असे ना, हिंदू आहे ना, मग आपलाच आहे. किंवा मुसलमान असेल तर तो म्हणेल मुसलमान आहे ना, मग आपलाच आहे. ख्रिश्चन आहे का, मग आपलाच आहे. ज्याचा जन्म नावाचा अपघात ज्या जातीत झालाय, ज्या धर्मात झालाय, तो त्याचं रिंगण ते असतं बरं का. आणि आमचे वारकरी संप्रदायामध्ये जे संत तयार होऊन गेले, किंवा मुस्लिम धर्मामध्ये, इस्लाममध्ये सुफी होऊन गेले, सुफी, मुस्लिम धर्मामध्ये सुफी होऊन गेले, हिंदू धर्मामध्ये मुस्लिम जसं सुफी झाले तिकडे तिकडे संत तयार झाले. सुफी संतांनी हा महाराष्ट्र घडवला, म्हणून भारतामध्ये महाराष्ट्राचे एक वैशिष्ट्य तयार झालं. इथं सुफी संतांनी घडवलेला महाराष्ट्र हा एक वेगळी विचारधारा देऊन गेला. म्हणून भारतामधल्या इतर कुठल्याही राज्यापेक्षा महाराष्ट्र सर्वांगीण, सर्वार्थाने एक वेगळे पण त्याचं पूर्वीपासून आहे. इथं शूरवीर वीरांची भूमी आहे, समाज सुधारकांची भूमी आहे. आणि मग समाज सुधारकांनी जे मंत्र दिले आम्हाला, संत जे आमचे सुरू होतात ते कुठं सुरू होतात? आता जे मी रिंगणं सांगितली ना दादा, ही 5-6 रिंगणं सांगितली, संत या रिंगणात आहेत का? कुठं? जातीच्या रिंगणात, भाषेच्या रिंगणात, धर्माच्या रिंगणात आहेत का? नाहीत. धर्माच्या रिंगणाच्या पलीकडे गेल्यानंतर पुढचं एक शेवटचं रिंगण असतं, ते भारत राष्ट्र नावाचं रिंगण असतं. त्या राष्ट्र नावाच्या रिंगणात आपण काही जण असू शकतो. तो म्हणतो कोणत्या का कुटुंबातला असे ना, कोणत्या का भावकीतला असे ना, कोणत्या का जातीचा असे ना, कोणत्या का भाषेतला असे ना, कोणत्या का राज्यातला असे ना, कोणत्या का धर्मातला असे ना, भारताच्या बाहेर त्याची जेव्हा गाठ पडते ना, अमेरिकेमध्ये, चायनामध्ये, ऑस्ट्रेलियाला, वेगळ्या देशात गेल्यावर, बाहेर गेल्यावर त्याची गाठ पडते ना, मग तो म्हणतो कोणत्या का धर्माचा असे ना, कोणत्या का राज्यातला असे ना, पण इंडियन आहे ना, भारतीय आहे ना, मग आपलाच आहे. तिकडे गेल्यावर म्हणतो बरं का, MH-12ची गाडी आपल्याला जर का तिकडे विदर्भात भेटली, कारण MH-12 आपलीच गाडी दिसते. तिकडं उत्तर प्रदेशमध्ये गेल्यावर जर आपल्या पासिंगची गाडी तिकडे भेटली ना आपल्याला, आपण काय म्हणतो? अरे आपल्याच दिसते, आपल्या भागातलेच दिसते. ही अशी रिंगणं तयार झाली आणि संत त्याच्या पलीकडे सुरू होतात. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तो शोनी मज द्यावे पसाय दान. हे आमचे ज्ञानेश्वर महाराज त्याच्या पलीकडे सुरू होतात. ज्ञानेश्वर महाराज असं नाही म्हणले ज्या जातीत जन्माला आले त्याचं नाव नाही घेतलं त्यांनी आळंदी देवे असं नाही म्हटलं, महाराष्ट्र देवे असं नाही म्हटलं, भारत देवे असंही नाही म्हटलं. आता विश्वात्मके देवे, हे विश्वाची माझे घर असं माऊली म्हणतात. आपल्याला पचल का हो? आपल्याला दिवे माझे घर म्हणलं तरी परवडत आहे का? बघा, दिवे माझे घर, पवारवाडी माझे घर, पुरंदर तालुका माझे घर, पुणे जिल्हा माझे घर, परवडतंय का बाबा? परवडतंय का नाही परवडत बरं? आणि माऊली काय म्हणतात? हे विश्वची माझे घर. किती मोठा विचार दिलाय. आपण त्या रिंगण तोडून पलीकडे जाऊ शकतो का? ही रिंगण मधली तोडता येतील का आपल्याला? ही रिंगण तोडल्याशिवाय आपण पलीकडे जाऊ शकत नाही. आणि म्हणून महाराज म्हणतात क्षणोक्षणी करावा हाच विचार. तो विचार आपल्याला करावा लागेल. आम्ही कुठं अडकलोय, कोणता विचार करतोय, कसला विचार करतोय, प्रगतीचा विचार करतोय का? हा परत जो भवसिंधू तरुण जायचा असेल तर सगळा विचार करावा लागेल. आम्हाला वेळ पाळता येते का? आम्हाला आमच्या कुटुंबाचं आर्थिक नियोजन करता येतं का? त्याच्यावर विचार केलाय का आम्ही? जागतिक वर्ल्ड बँकेचा रिपोर्ट आहे एक 5 वर्षापूर्वीचा, भारतातल्या गरिबीवर सर्वेक्षण केलं होतं. जी काय 5-6 कारणं भारतातल्या गरिबीची आली होती ना, त्यातली 2 कारणं होती. त्यातलं एक कारण होतं व्यसनाधीनता आणि दुसरं कारण होतं अंधश्रद्धा. जय हरी. अंधश्रद्धा आणि व्यसनाधीनता जी काय 5-6 कारणावरली त्यातली ही 2 कारणं सांगितलेली आहेत वर्ल्ड बँकेने. मी नाही सांगत. आम्ही अंधश्रद्धेत अडकलो. जागरण करतो आम्ही, जागरण खंडोबाचं. तर कुणाचं जागरण 2000 पण होतं, कुणाचं 50,000 होतं, कुणाचं 2 लाख पण पुरत नाही. तुम्ही वाघ घ्या, बघितला कधी वाघ घ्या? तो काय म्हणतो? अंगात येतं ना तिथे, ते गादीवर अंगात येतं. अंगात आल्यावर तो वाघ घ्या, त्या अंगात आलेल्या देवीला किंवा देवाला काय म्हणतो?
देवा, आमच्या गरिबाने राळाभर चिमूड भांडार आपल्या नावे हजर केलेला आहे. आनंद आहे का गैर आनंद आहे? काय म्हणतोय वाघ्या? असं म्हणला का 5 बकरी हजर केलेली आहेत, 1,500 लोक जागरणाला आलेली आहेत, मांडव घातलेला आहे 50,000चा, मस्त बिर्याणी पण केलेली आहे देवा. असं काय म्हणतो का तो वाघ्या? काय म्हणतोय वाघ्या? देवा, आपल्या नावे गरिबाने राळाभर चिमूड भांडार, म्हणजे आमच्या खंडोबाला राळाभर चिमूड भांडार लागतोय, फक्त काहीच लागत नाही. नाम जे सांगितलंय ना संतांनी, ते नाम हेच आहे. क्षणभर नामस्मरण करायचे. नामस्मरण करायचे म्हणजे एकाग्र व्हायचे, आपलं चित्त एक करायचे, मनन करायचंय, चिंतन करायचंय. त्यातनं आपल्याला काही मार्ग दिसू शकतो, विचार करू शकतो आपण. विचार काही लोकांनी ठरवलंय विचारच करायचं नाही, जे होईल ते होईल, जे सगळ्यांचं होईल ते आपलं होईल, असे विचार करणारी माणसं आहेत. स्वतःचा विचार करत नाहीत अनेक माणसं. काही नकारात्मक विचार करतात, सारखं रडायचं, मरकं रडकं. त्याचं कारण काय? ते जन्मता कुपोषित जन्मली होती बरं का. त्यांचं वजन पुरेसं नव्हतं. आईने आपलं त्याला ते औषध बिटको पाजून काय ते आहार बिहार देऊन कसं तरी सशक्त बनलं. ते मोठं झाल्यावर ते सशक्त झालं, पण ते जन्मता कुपोषित होतं म्हणून ते तसलं जे रडकं बोलतंय ना, नकारात्मक विचार करतंय ना, समजायचंय जन्मता कमी वजनाचं होतं. दुसरं काहीच शास्त्र त्याला आधार नाही. दुसरं हे शास्त्रीय कारण आहे बरं का. आणि म्हणून नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. एक क्षणाक्षणाने आयुष्य चाललेलं आहे. नाशिवंत देह आहे, इथं आपलं काही नाही. कोणाचे देह हे कुबेराचे, देह हे देवाचे, धन कुबेराचे. इथे मनुष्याचे काय आहे? आपलं काहीच नाही ते. तरी पण आपण माझं माझं म्हणतो, हे माझं आहे, ते माझं आहे, ईर्षीर करतो, अनेक गोष्टी आपण करतो. नाशिवंत देह आपल्याला माहिती जरी असलं, आता सुद्धा इथे बसलेलं आपण मनातल्या कोपऱ्यात कुठेतरी म्हणतोय, बहुतेक मी मारणार नाही, मी बहुतेक 100 गाठील, मी काही करेल, रुबियाला जाईल, सह्याद्री हॉस्पिटलला जाईल, नोबेलला जाईल, मी उपचार करून घेईल, माझी मेडिक्लेम पॉलिसी, बहुतेक मी 100 नक्की गाठील, बाकीचे जातील लवकर पण मी जगेल. कबूल करत नाही माणूस बरं का, मरल म्हणून. एका बाजूला म्हणतो इथं स्मशानात आल्यावर, काय या जीवनात अर्थच नाही, मेलं म्हणजे गेलं, सगळं सोडून जायचे, विठ्ठल काका गेले, आता हे सगळे गेले, आता आपणही जाणार एक दिवस, असं म्हणतो आपण. प्रत्यक्षात मात्र इथून जागा सोडल्यावर पुन्हा आपला दिनचर्या दिनक्रम सुरू होतो. संत समागमी धरून आवडी, करावी तातडी परमार्थी, असं महाराज सांगतायत. मी घेतलेल्या अभंगामध्ये परमार्थाची तातडी करा म्हणतायत, संत संग करा म्हणतायत. आता संसंग करायचं म्हटलं तर कोणते संत आहेत तुम्ही म्हणाल? आता इथे आताचे संत बरेचसे टीव्हीवर दिसतात, त्यांच्या सेवेला अनेक माणसं असतात, हेलिकॉप्टर मधून फिरतात. काही संत जेलमध्ये बसलेत, जामीन पण मिळत नाही सुप्रीम कोर्टात, स्वयंघोषित संत आहेत. काही संत असे म्हणतात जे आमचे ज्ञानोबा तुकोबा सुद्धा म्हणले नाहीत, आमचे नामदेव महाराज जनाबाई सुद्धा म्हणली नाही, आमचे चोखा मेळा म्हणले नाहीत, आमचे सावतामाळी सुद्धा म्हणले नाहीत की तुम्ही माझी भक्ती करा, मी तुम्हाला स्थैर्य देईल. पण महाराष्ट्रात एक महाराज आहेत मान्यवर, खूप लोक जातात पौर्णिमेला. ते महाराज काय म्हणतात? तुम्ही माझी भक्ती करा, मी तुम्हाला स्थैर्य देईल. काय बोलायचं याच्यावर? कर्मकांड सांगतायत, यज्ञ सांगतायत, संतांचं साहित्य घेत नाहीत. संत हे सगळ्यांना अडचणीचे आहेत, कारण संतांनी फक्त मानवता सांगितली, कर्मकांड सांगितलंच नाही. आणि म्हणून परमार्थी करावी तातडी जे महाराज म्हणतायत, सत्संग जो करायचा आहे आपल्याला, जर संतांचा सत्संग करायचा असेल तर आपले तुकोबा महाराज जिवंत आहेत, तुकाराम गाथेच्या माध्यमातून. ज्ञानेश्वर महाराज जिवंत आहेत, ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून. एकनाथ महाराज जिवंत आहेत, एकनाथी भागवताच्या माध्यमातून. सगळे संत अभंगाच्या रूपातनं आपल्या समोर जिवंतच आहेत, हरिपाठाच्या माध्यमातून आहेत. हे संतांचं साहित्य, संतांचे अभंग, संतांचे दुर्मिळ ग्रंथ, ज्याच्यावर जगभर संशोधन चालले, कुणीही नाकारू शकलं नाही. 700 वर्ष चालले, 400 वर्ष चालले. हे संतांचं साहित्य आमच्या घरात आहे की नाही? मी हातवर करायला नाही लावणार तुम्हाला की तुमच्या घरात गाथा आहे का, तुमच्या घरात ज्ञानेश्वरी आहे का, असं मी हातवर करायला लावणार नाही, काळजी करू नका. पण नम्रपणाने मला एवढंच सांगायचं, जर असेल घरात लाल फडक्यात गुंडाळलेली असेल तर कृपा करून रोज एक अर्धा तास काढत चला, एक तरी ओवी अनुभवावी. नामदेव महाराज म्हणतात एक तरी ओवी अनुभवावी, वाचावी म्हणत नाही, तुम्ही वाचाल. ज्याच्या घरी गाथा आहे त्यांचा माथा सुरक्षित राहू शकतो. गाथा सुद्धा नसेल आमच्या घरात, कदाचित असली तर आम्ही तिला हात लावत नाही, उघडत सुद्धा नाही. पारायण करतोय आम्ही, कशाची पारायण करतो? तुकाराम गाथेचं पारायण केलं पाहिजे. माझ्या मुलाच्या लग्नाची पूजा होती, पूजेला मी काय केलं?
सत्यनारायण नाही वाचला, तुकाराम महाराजांची गाथा वाचली. समोर विठ्ठल रखुमाईची मूर्ती ठेवली होती, दुसऱ्या बाजूला ज्ञानेश्वर तुकोबाची मूर्ती होती. ही पूजा घातली. काय लागतं आम्हाला दुसरं? आमचे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अनेक गोष्टी आम्हाला सांगून ठेवलेल्या आहेत. छत्रपती शिवाजीराजांनी स्त्री सन्मान आम्हाला सांगितला, संतांनी स्त्री सन्मान सांगितला, पण आम्ही स्त्रियांना सन्मान द्यायला कचरतो. विधवा महिलांना आम्ही दुय्यम स्थान देतो. 2 वर्षापूर्वी सरकारने एक GR काढला विधवांना सन्मान देण्याचा. अनेक ग्रामपंचायतींनी ठराव केला. अनेक ठिकाणी आता विधवांच्या हस्ते पूजा अर्चा करतात लोक. आमच्या छत्रपती शिवाजीराजांनी सुद्धा, आमच्या छत्रपती संभाजीराजांनी सुद्धा जाऊन ना सन्मान दिला होता. सती जायला नाही पाठवलं. आम्ही काय शिकलो छत्रपती शिवाजीराजांकडनं? काय शिकलो आम्ही शंभूराजांकडनं? काय शिकलो महात्मा फुल्यांकडनं? काय शिकलो महात्मा गांधींच्याकडनं? अनेक विद्वान आपल्या भारतात होऊन गेले, समाज सुधारक होऊन गेले, त्यांच्याकडनं आम्ही काय शिकतो? दुर्दैवाने आम्ही सगळे महापुरुष, सगळे संत वाटून घेतले. जातीच्या संघटनाही निघाल्या आणि संतांचा विचार बाजूला पडला. तुकाराम महाराज जे म्हणतायत की भेदाभेद भ्रम अमंगळ, ते आम्ही विसरून गेलो. आणि म्हणून संतांचा सत्संग करा असं तेव्हा सांगतायत, तेव्हा आपल्याला संत साहित्याचा सत्संग करायचा आहे. आपल्या जीवनामध्ये आचरण त्याचा करण्याचा प्रयत्न करायचा आहे. असाध्य ते साध्य, हे तुकाराम महाराज, असाध्य ते साध्य आहे, तुम्हाला शक्य आहे असं ते म्हणतात. सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमता. सत्याची पूजा करायला सांगितलेली आहे. बहुमत जरी दारूच्या बाजूची असेल म्हणून काय आपण दारू प्यायची का? नाही प्यायची. सत्य सत्याशी मन केली ग्वाही, मानिले नाही बहुमता, असं तुकाराम महाराज सांगतायत. सत्याचीच पूजा करायची, सत्य सोडायचं नाहीये, प्रामाणिकपणा सोडायचं नाहीये. आणि म्हणून मग आम्हाला इथे जेव्हा तुकाराम महाराज म्हणतायत की नये डोळे धुरे भरूनी राहो इहलोकीच्या व्यवहारे, या इहलोकीच्या व्यवहारामध्ये डोळ्यात धूर गेल्यासारखी जी आपली अवस्था होते ना, तशी अवस्था स्वतःची करून घेऊ नका. डोळ्यात धूर गेल्यावर आपण क्षणभर कसं होतो? विचलित होतो ना. आपण जगताना दैनंदिन जीवनामध्ये तशी अवस्था करून घेऊ नका. आपले आई वडीलच हे आपले देवता आहेत. आपण स्वतःला विचारा. इथे बसलेल्या प्रत्येकाला माझा सवाल आहे, प्रत्येकाला सवाल आहे माझा. आपल्या आईच्या गळ्यात आपण शेवटचं कधी पडलो? आपल्या वडिलांना मिठी आपण शेवटची कधी मारली? स्वतःला विचारा, स्वतःला विचारा. आपण आईच्या गालावर हात फिरवले का कधी? आपल्या वडिलांच्या गाळ्यातून हात फिरवले का? मिठी मारली का? वडिलांना विचारलं का शेजारी बसून, दादा तुम्हाला कुठं जायचंय का? दादा तुम्हाला वारीला जायचंय का? दादा तुम्हाला काय खायचंय? दादा तुम्हाला कपडे नवीन आणायचे आहेत का? दादा तुमचं काय दुखतंय का? दादा तुमचे पाय दुखतायत का? दादा तुम्हाला हॉस्पिटलला जायचंय का? आप्पा जायचंय का? तात्या जायचंय का? बाबा जायचंय का? वडिलांना मिठी मारून कधी आपण विचारलंय का? स्वतःला विचारा. संध्याकाळी आल्यावर आपण आईला विचारतो का, आई तू जेवली का? बायकोने तुला जेवायला वाढलं का नाही आपण चौकशी करतो का? आमच्या जर आई वडिलांची आम्ही काळजीच करत नसू, आमच्या आई वडिलांच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याची ताकद जर आमच्याकडे नसेल, तर आमच्या कोट्यवधी रुपयांना काही चुलीत घालायचे का? आज वृद्धाश्रम जर आपण पाहिली, वृद्धाश्रम मी महाराष्ट्रात फिरत असताना पाहतो, वृद्धाश्रमामध्ये ज्यांचे आई वडील आहेत ना, ते गरिबांची नाही आहेत बरं का दादा, गरिबांची नाही आहेत. तुम्ही कुठल्याही वृद्धाश्रमात जा, कष्टकऱ्याच्या वृद्धाश्रमात आई वडील नाहीत, मजुरी करणाऱ्याचे आई वडील वृद्धाश्रमात नाहीत. कुणाचे आई वडील आहेत? ज्यांच्या मुलांना 5-5, 10-10 लाख रुपये महिन्याला इन्कम आहे, ज्यांची आई मुलं अमेरिकेला आहेत, कुठेतरी दुसऱ्या देशात आहेत, आई वडिलांना सांभाळायला कोण आहे? म्हणून तिथं वृद्धाश्रमाला सांगितलं जातं महिन्याला आम्ही तुम्हाला 10,000 रुपये पाठवू, 20,000 रुपये पाठवू, आमच्या आई वडील तेवढे सांभाळा. ही अवस्था. आमच्या गरिबांची मुलं आमच्या आई वडिलांना मिरची चटणी घालून त्या झोपडीमध्ये, पत्र्याच्या खोलीमध्ये, 10x10च्या खोलीमध्ये आई वडिलांना जे असेल ते खाऊ घालतात. ते आई वडिलांचं प्रेम आहे. म्हणून आम्ही आईच्या गळ्यात मिठी मारली नसेल ना, आज संध्याकाळी गेल्यावर आईला मिठी मारा, आईच्या गालावर हात फिरवा, आईच्या डोक्यावर हात फिरवा, वडिलांच्या डोक्यावर हात फिरवा, वडिलांना मिठी मारून बघा, त्यांना किती आनंद होईल त्याची कल्पनाच तुम्ही करू शकत नाही. पैशात तो आनंद तुम्ही मोजूच शकत नाही, मोजूच शकत नाही. बऱ्याचदा काही माणसं म्हणतात म्हातारा आमचं भाव चालले, म्हातारा लय त्रास देतय, ऐकतच नाही. आता आम्ही करतोय ना परपंच, म्हाताऱ्यांनी कशाला डोकं घालावं, म्हाताऱ्यांनी कशाला तडफड करावी, असं काही काही जण म्हणतात. खरंय, मी मान्य करतोय, मी नाकारत नाही. पण असं म्हणतात ज्येष्ठ नागरिक म्हणजे वृद्धापकाळातला काळातला व्यक्ती आणि लहान बाळ हे बऱ्यापैकी सारखंच असतं. दुसरं काय असतं? आमच्या आई वडिलांनी इतके कष्ट केलेले असतात प्रचंड. आता विठ्ठल काका गेलेत, किती कष्ट केले असतील त्यांनी.
त्यांच्या मुलांसाठी म्हणा, मुलीसाठी म्हणा किती कष्ट केले असतील. मुलं शिकावी, शेती पिकावी. जे कष्ट आपल्या आई वडिलांनी घेतलेले असतात ना ते आपण घेतलेले नसतात. आणि आपण जे कष्ट घेणार आहेत ना आत्ता घेतोय ते आपली मुलं तितकं घेणार नाहीत कदाचित. आणि म्हणून कष्ट केलेल्या माणसाला असं वाटतं मुलं उधळपट्टी करतात, मुलं काहीतरी चुकीचंच काहीतरी करतात, वायफाट पैसे घालवतात. कारण यांनी पैसे जमवलेले असतात हो. यांनी बेळ खाल्ली ती 4 आण्याची खाल्ली होती हो, आता 50 रुपयाला बेळ आहे. हा फरक आहे. आणि म्हणून त्यांचा जीव तुळतुळ करतो. नाही असं नाही, समजून घेण्याची कुवत आपली पाहिजे. त्यांनी आपल्याला जे शिक्षण दिले त्या शिक्षणाचा उपयोग आम्ही काय करतो? आमच्यात प्रगल्भता येईल का नाही? आमची बुद्धी ब्रॉड होईल का नाही? आमच्यात माणुसकी जागी होईल का नाही? आमच्यातली मानवता जागी होईल का नाही? आज अनेक भाऊ बहीण सुद्धा एकत्र नसतात. भाऊ बहीण सुद्धा प्रॉपर्टीवर वादविवाद चालू आहेत. कुठं न्यायची प्रॉपर्टी? कोणाची प्रॉपर्टी? आपली आहे का? आपली आहे का? बघा बरं, विचारून स्वतःला. काहीच बरोबर येत नाही, काहीच बरोबर येत नाही. असं खात्रीने आहे तरी मात्र आपली ओढ, ती लोभ सुटतच नाही सुटत. किती लागतं आम्हाला झोपायला, किती लागतं राहायला, किती लागतं. दुर्दैवाने आपल्याकडे गरिबीची रेषा ठरली, दारिद्र्य रेषेखालची रेषा, पण श्रीमंताची रेषा आपल्याकडे ठरलीच नाही अजून. तुकाराम महाराज आमचे श्रीमंत होते. काही काही वाटतं संत भोळे बाबडे होते. अजिबात संत भोळे बाबडे नव्हते. आमच्या संतांनी, तुकाराम महाराजांनी घरातलं जी काय गहाण खतं होती, पहिली देशातली कर्जमाफी तुकाराम महाराजांनी केलेली आहे. तुकाराम महाराजांनी पहिली कर्जमाफी केली या देशातली. गहाण खतं बुडून टाकली ना इंद्रायणीत. सावकारकी होती त्यांच्या कुटुंबामध्ये. इतकं मोठं मन. आम्ही काय करतोय? आमचं कुठं चाललंय नेमकं? आम्ही प्रवचन कीर्तन ऐकतो तरी सुद्धा आम्हाला आमच्या एकत्र कुटुंबात नीट वागता येत नाही अजून. पण अजूनही आम्ही जरी आई वडील आणि नवरा बायको चौघच जरी कुटुंबात असलो तरी बायकोला वेगळं खायला आणलं जातं आणि आई वडिलांना दाखवलं सुद्धा जात नाही. ही सुद्धा कुटुंब मी पाहतो. काय ह्याच्यापेक्षा दुःख असतं? काय त्या आई वडिलांचं मन म्हणत असेल? ह्याच्यासाठी केला होता का 8 तास? नाही केलेला. कालच मी आळंदीला गेलो होतो एका कार्यक्रमाच्या, तिथं निमित्ताने चर्चा करत होतो. तिथे एक आजोबा आले होते. ते म्हणत होते माझा मुलगा ऍक्सिडेंट मध्ये गेलाय. नातू आहेत मला मोठे, पण सून आणि नातू मला सांभाळत नाहीत. आम्ही म्हातारी इकडे तिकडे पोट भरून खातोय. फार वाईट वाटलं, वेदना झाल्या. अशा अनेक घटना आपल्याला ऐकायला मिळतात. आणि म्हणून मग आपल्याला जे काही कर्माचं जे काही प्रेरणा मिळते, जे आपलं कर्म आहे ते ज्ञान, ज्ञाता आणि ज्ञेय याच्यातनं आपल्याला कर्म, आपल्याला प्रेरणा मिळते. आणि काया वाचा मन याच्यातनं आपल्या कर्माची निर्मिती होते. काया वाचा मन याच्यातनं कर्माची निर्मिती होते. ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान याच्यातनं कर्माला प्रेरणा मिळते आपल्या. हे लक्षात घ्या. आणि मग आपल्या कर्माची प्रेरणा आपल्याला जर कळली तर आपण अनेक गोष्टी त्याच्यामध्ये सुधारू शकतो, आपल्यामध्ये बदल करू शकतो. आणि मग आपल्याला या संतांच्या तत्वज्ञानातनं, संतांच्या अभ्यासातनं आपल्याला या सगळ्या गोष्टी कळत असताना तुकाराम महाराज म्हणले, नाही देवापाशी मोक्षाचे गाठोळे आणून निराळे द्यावी हाती. देवाजवळ मोक्षाचं गाठोळं नाही. तुम्हाला कुठून असं आणून देतील? असं मोक्ष इथेच आहे, स्वर्ग इथेच आहे. स्वर्ग म्हणजे काय हो? स्मार्ट सनातन धर्मामध्ये स्वर्ग सांगितलं म्हणजे परलोक सांगितलं. मृत्यूनंतरचं जीवन त्याला परलोक म्हणतात. आणि परलोकाच्या जीवनासाठी आपण यंत्रतंत्र मंत्र करतो, होम हवन करतो, यज्ञ याग विधी करतो. जे संतांनी सांगितलंच नव्हतं, सांगितलेलं नाही, ते परलोकातल्या सुखासाठी म्हणजे मृत्यूनंतरच्या जीवनासाठी आम्हाला स्वर्गाची अभिलाषा दाखवले. मृत्यूच्या नंतर आम्हाला मोक्ष मिळायचा का नरक मिळायचा याची भीती दाखवली. नरकाची भीती, स्वर्गाची अभिलाषा दाखवली. आणि आम्ही परलोकासाठी जगतो, जे परलोक कोणी पाहिलंच नाही. संतांनी मात्र परलोकाचं सांगितलंच नाही. परलोकासाठी जे करतो ते कर्मकांड असतं, हे लक्षात घ्या. मृत्यूनंतरच्या जीवनासाठी आपण जे जे काय करू, मंत्र विधी आमकं तमकं, काही शांती विधी कुठलेही करतो, ते कर्मकांडच असतं. स्वर्ग म्हणजे जे कुटुंब गोकुळासारखं आहे, ज्या कुटुंबामध्ये स्त्रीचा सन्मान केला जातो, ज्या कुटुंबामध्ये आई वडिलांची सेवा केली जाते, ज्या कुटुंबामध्ये भाऊ गोकुळासारखे राहतात, ज्या कुटुंबामध्ये भाऊ बहीण नातू पंतू सगळे एकत्र गोकुळासारखे जेवतात, एकत्र बसतात, एकमेकांची विचारपूस करतात, एकमेकांना सुखदुःख जाणतात.
ते कुटुंब म्हणजे स्वर्गच असतो. आणि ज्या कुटुंबामध्ये एखादा दारुडे असतो, बायका पोरांना रोज झोडीतो, भांडी आपटितो, जेवायला बाजार हाट नाही, किराणा नाही घरात, अतिशय दुःख दारिद्र्यात जलगलेलं जे कुटुंब असतं दारुड्याचं, ते नरकाचंच कुटुंब असतं. नरक वेगळा नाही बरं का कुठे. कुणी नरकातून जाऊन माघारी आलेलं नाही, कुणी स्वर्गातून जाऊन माघारी आलेलं नाही. हे मी नाही सांगत, संत सांगतायत. आणि मग असं असताना मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते. असं जेव्हा तुकाराम महाराज म्हणतात, मन प्रसन्न ठेवा, तुम्हाला सुख समाधान तुमच्या इच्छेवर अवलंबून आहे. सुख कुठं मानायचं, समाधान कुठं मानायचं, आपलं सुख समाधान मानण्याचं आपण ठरवलंच नाही आपलं. आणि म्हणून आपल्याला त्रास होतो. आणि म्हणून मोक्ष एवढे सुख, सुख नव्हे त्याची दुःख, असं महाराज म्हणतायत. आपल्याला या सगळ्या सांडुनी सुखाच्या वाटा, मुक्ती माग येतो करंट, असं महाराज म्हणतायत. सुखाच्या वाटा सोडून जर मुक्ती मागतोय तर करंट आहे असं म्हणतायत. स्वर्ग नरक या चोराची वाटा, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणलेत 9व्या अध्यायामध्ये. स्वर्ग नरक या चोराची वाटा. आता अजून काय सांगायचं. हेच आता काय झालं माहितीये का, मंदिरांचं महत्व कमी झालं, आपलं देवाचं महत्व कमी झालं आणि मंदिराचं महत्व वाढलंय. तीर्थक्षेत्र ही तीर्थ पर्यटन स्थळं बनलेली आहेत, लक्षात घ्या. आपल्या भारतातली जेवढी तीर्थक्षेत्र आहेत ती पर्यटन स्थळं बनलेली आहेत. देवापेक्षा देवळांचं महत्व वाढलंय. तुमचं देऊळ आमचं देऊळ, तुमचा देव आमचा देव. आता महिन्याभरात आलेच, तुमचा गणपती आमचा गणपती, तुमचा मारुती आमचा मारुती. देवापेक्षा देवळाचं महत्व वाढलं. हेच मुस्लिम धर्मामध्ये अल्लापेक्षा मस्जिदचं महत्व वाढलं. जगातल्या सगळ्या धर्माचं तत्वज्ञान जर तुम्ही तपासलं, जगातल्या सगळ्या धर्माचं तत्वज्ञान लिहिणारे पुरुष होते. आणि म्हणून सगळ्या धर्माच्या तत्वज्ञानामध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान मानलं. मुस्लिम धर्मामध्ये महिलांना ते बुरखा घालायला लावतात, फक्त डोळेच उघडे असतात. पुरुषांना बुरखा नाही सांगितला. हिंदूमध्ये काय सांगितलं, स्त्रियांना सगळे नियम, व्रत, वैकल्य, उपास, तापास, जोडवी, डोरलं काय असेल ते सगळं बायकांना आहे. पुरुषाचं लग्न झाले आपल्याला ओळखता येतं का. आपण बसमध्ये बसलो सासवडून पुण्याला जाताना, आणि शेजारी पुरुष बसले आपल्या, त्याचं लग्न झालेलं आहे का नाही झालेलं ओळखायचं कसं. येतं का ओळखता. आणि जर आपल्या शेजारी बाई बसली असेल तर आपल्याला लगेच कळतं तिचं लग्न झालंय का नाही. आपण पहिला गळा बघतो. हे पुरुषाला नाही दिलं, बाईला सांगितलं वट सावित्री करायची. दरवर्षी वटपौर्णिमेला येडं घालायची वडाला, आणि काय म्हणायचं सांगू का, जन्मोजन्मी हाच पती मिळू दे, कसा का असाना. एक जन्म नाही, 7 जन्म हाच नवरा मिळू दे. मारणारा असू दे, दारुड्या असू दे, लाथा घालणारा असू दे, काळा असू दे, न पटणारा असू दे, पण जन्मोजन्मी 7 जन्म हाच नवरा मिळू दे. आणि आमच्या आया बहिणी जात्यात वडाला येडं घालत्यात. पण आम्ही पुरुष फार स्वार्थी. आम्ही काय कोणत्या चिंचेच्या झाडाला येडं घालीत नाही की जन्मजन्मी हीच बायको मिळू दे 7 जन्म. असं काय आम्ही म्हणत नाही. कुणी करते का असं डेअरिंग. केली असली तर मला सांगा, मला त्यांचा सत्कार करायचा आहे. उलट म्हणतो ह्या जन्मात ही मिळाली पण दुसऱ्या जन्मात दुसरी पाहिजे म्हणतो. उलट ह्या जन्मात अजून एक मिळाली तरी हरकत नाही. हे आहे का नाही खरं सांगा. आणि म्हणून आमच्या स्त्रियांना, आया बहिणींना व्रत वैकल्यात टाकलं, कर्मकांडात अडकवलं आणि स्त्रीला शूद्र मानलं. लक्षात ठेवा, सगळ्या धर्माच्या तत्वज्ञानामध्ये फक्त आमच्या वारकरी संप्रदायामध्ये स्त्रीला बरोबरीचं स्थान दिलंय. यारे यारे लहान तोर भले ते नारी नर एक समान मानलं आमच्या वारकरी संतांनी. आणि तेच आमच्या संतांचे विचार आमच्या भारताच्या संविधानामध्ये आले, भारताच्या राज्यघटनेमध्ये आले. कायद्याने स्त्री पुरुष समानता आणली. आणि मग सरकारने पुढे महिला धोरण वगैरे आणलं. मग आमची बाई सरपंच व्हायला लागली, जिल्हा परिषद सदस्य व्हायला लागली, महापौर व्हायला लागली. नाही तर आम्ही पुरुष बाईला सरपंच. एवढं सोपं आहे का. ज्यांनी कोणी महिला धोरण आणलं तेव्हा त्यांना शिव्या घातल्यात पुरुषांनी. आता बायांच्या हाताखाली काम करायचं का. अहो काय काय गावात बाई सरपंच असते, लोक तिच्या नवऱ्याला सरपंच म्हणतात का नाही. पुरंदरमध्ये काय परिस्थिती आहे, सगळीकडेच आहे. मी महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात बघतोय, ते बाईला सरपंच राहिले बाजूला. काय काय ठिकाणी झेंडावंदन सुद्धा तिच्या नवऱ्याने सरपंच करा झेंडावंदन. अरे सरपंच त्याची बाई आहे, बायको आहे त्याची सरपंच, तो नाही सरपंच. म्हणजे बाईला सन्मान देणं म्हणजे पुरुषाचा जणू काय अपमान होतो, अशी पुरुषांची मानसिकता असते.
आणि संतांनी हे नाकारलेले लक्षात ठेवा. टाळकरी महिला होऊ शकतात, कीर्तनकार महिला होऊ शकतात, या गादीवर स्त्री पुरुषांना सगळ्यांना बसण्याचा अधिकार आहे. पण काही भोंदू बाबा कर्मकांड सांगतात, या गादीवर बसून आमच्या संतांच्या अधिष्ठान ग्रंथातली प्रमाण देण्याच्या ऐवजी अधिष्ठान ग्रंथातली प्रमाण न देता इकडच्या स्मार्ट सनातन धर्मातले 18 पुराणातले भाकड कथा पुराण कथा सांगतात, कर्मकांड इकडचं सांगतात इकडच्या गादीवर बसून. साई शास्त्रीकारांना 18 पुराणी हरिसी गाती, आमचे ज्ञानेश्वरी महाराज म्हणतात 6 शास्त्र 18 पुराण हरिसी गात आहेत. म्हणजे महत्व कोणाचं आहे? 6 शास्त्र 18 पुराणाचं महत्व सांगितलं का माऊलींनी? 6 शास्त्र 18 पुराण हरिसी गाती म्हणजे हरीचं महत्व सांगितले, रामकृष्ण हरीचं महत्व सांगितले. हे लक्षात घ्या. पण आम्ही मात्र आमचा वैचारिक लोचा झालाय, वैचारिक गोंधळ करून टाकलाय. आमचा वेगवेगळा बाबा येतो, वेगवेगळा बुवा येतोय, वेगवेगळा महाराज येतोय, काही सांगतोय, पाकिटासाठी खरं बोलतच नाही. तो पुन्हा तारीख मिळेल का नाही म्हणून तो बरं बोलतो, आपलं काहीतरी विनोद करतो. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हे व्यासपीठ विनोद करण्याचं नाही, हे व्यासपीठ टिंगल टवाळी करण्याचं नाही, हे व्यासपीठ धंदा करण्याचं नाही. लिंबोरे महाराज मला प्रवचनाला फोन करतात तेव्हा मला पहिल्यांदा त्यांनी विचारलं होतं पाकिट किती भरायचं. मी म्हणलं याच्यासाठी मी प्रवचन करत नाही. संतांचं साहित्य धंदा करण्यासाठी नाहीये. अनेक जण शिवचरित्राच्या आधारे शिवव्याख्याते झालेत आणि 20-20 हजार 15-15 हजार 10-10 रुपये व्याख्यानाचे घेतात. अरे आमच्या छत्रपती शिवरायांचा इतिहास तुला धंदा करण्यासाठी नाही दिलेला. आमच्या संतांचं साहित्य कुणाला कीर्तन प्रवचनात व्यवसाय करण्यासाठी नाही दिलेला. त्याच्यावर तुकाराम महाराजांनी प्रचंड आसोड ओढलेले आहेत, प्रचंड कठोर शब्दात सांगितलेले. आणि म्हणून प्रवास खर्चा इतकं घ्या ना तुम्ही, घ्यायचं तर काय हरकत नाही, ऐच्छिक ठेवा. इच्छेला येईल ती लोक देतील ना, दिलं तर दिलं, नाही दिलं तर नाही दिलं, काय बिघडतंय. पण इथून धंदा सुरू झालाय हे मी फार जबाबदारीने बोलतोय. वारकरी संप्रदायामध्ये स्मार्ट सनातन धर्मातले लोक घुसलेत आणि तिकडचं तत्वज्ञान संतांच्या व्यासपीठावर येऊन सांगतात. खरं तर संतांचाच विचार सांगितला पाहिजे, संतांचेच अभंग प्रमाणाला घेतले पाहिजेत, संतांचेच सगळी प्रमाणं दिली पाहिजेत. संत साहित्य इतकं पुरून उरणार आहे सगळ्यांना. आणि म्हणून संतांना त्रास झाला. मी नम्रपणाने सांगतो आणि धाडसाने सांगतो, आमच्या कुठल्याही संतांचा नैसर्गिक मृत्यू झालेला कुठंच लिहिलेलं मी वाचलं नाही अजून. असेल कुठं तर मला सांगा, इथं कुणी बसलेलं असेल तर. एकाही संतांचा आमचा नैसर्गिक मृत्यू कुठं दिसत नाही लिहिलेला, सांगितलेला. कसे मृत्यू झाले कळतच नाही. पंढरपूरला वारीला गेल्यानंतर पहिलं चोखो मेळाची पायरी असते, चोखो मेळेला शिवून चोख व्हायचंय पहिल्यांदा, मग नाम घ्यायचंय, नामाची पायरी शिवायची नामदेवाची, मग विठ्ठलाचं दर्शन आहे. पण अलीकडच्या काळामध्ये ते दर्शन बारी तयार झालेली 4 मजली बिल्डिंग, तिकडून येडं घालीत 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 यायचं डायरेक्ट कुठं जातोय? पांडुरंगाकडे. तिथून तसाच बाहेर जातोय. चोखा मेळ्याकडे जाऊन चोखही नाही झाला, नामदेवाकडे जाऊन नामही घेतलं नाही. जे जुने वारकरी ते जातात बरं का, बाहेर आल्यावर तिथं जातात परत. पण अलीकडच्या नाही माहिती. चोखोबाला का शिवायचं तर चोखोबा शूद्र जन्माला आले होते, शूद्र जातीत. शिवता शिवत नव्हती त्या काळामध्ये, प्रचंड मारहाण केली होती त्यांना मंदिरात प्रवेश केला म्हणून. आमच्या साने गुरुजींनी पंढरपूरला उपोषण केलं, त्याच्यातच साने गुरुजींचा देहांत झाला. साने गुरुजी म्हणले, खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. धर्म 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 म्हणजे काय हो? धर्म म्हणजे आचरण करणे, धर्म म्हणजे कर्तव्य, आई वडिलांचा सांभाळ करणे हा आमचा धर्म आहे. शेतकऱ्यांनी शेती करणे हा शेतकऱ्यांचा धर्म आहे. तहानलेल्याची तहान भागवणे म्हणजे आमचा धर्म आहे. भुकेलेल्याची भूक भागवणे हा आमचा धर्म आहे. स्त्रियांचा सन्मान करणे हा आमचा धर्म आहे. धर्म बदलला ना, तुम्हाला सांगतो, हिंदू असू द्या, मुस्लिम असू द्या, ख्रिश्चन असू द्या, जगातला कोणताही धर्म घ्या, धर्म बदलला तरी अध्यात्म बदलत नाही. लक्षात ठेवा. अध्यात्म म्हणजे काय? अध्यात्म म्हणजे दया, क्षमा, शांती. अध्यात्म म्हणजे सहिष्णुता. अध्यात्म म्हणजे मानवता. अध्यात्म म्हणजे प्रेम. याला म्हणतात अध्यात्म. धर्म बदलला तरी अध्यात्म बदलत नाही, हे नीट लक्षात ठेवा. त्यामुळे प्रत्येक धर्मातले लोक जर खऱ्या अर्थाने अध्यात्मवादी असतील तर त्यांच्या गळ्यात माळा असू नाही तर नसो, धर्माचा टिळा लावलेला तर नसो. धर्म ही वैयक्तिक पातळीवर आचरण करण्याची बाब असते. धर्म ही सार्वजनिक पातळीवर प्रदर्शन करण्याची बाब नाही. पण लोक धर्माचं प्रदर्शन जास्ती करतात, आचरण करतच नाही. आणि म्हणून मला या ठिकाणी आज हा